अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ही जी घोषणा किंवा हे जे ध्वजवाक्य दत्त सांप्रदायिकांचं आहे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, ह्याच घोषवाक्याने आपण दत्तांना नमस्कार करत असतो. दत्त सांप्रदायिक दत्तांना नमस्कार करत असतो. हेच वाक्य का बरं? दत्तांना नमस्कार करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या? दत्तात्रेयांना, भगवान दत्तात्रेयांना आपण कसा नमस्कार करावा? शास्त्रांनी सांगितलेली पद्धत आहे. शास्त्र सांगतात की भगवान दत्तात्रेयांना किंवा कुठल्याही देवतेला नमस्कार करताना 3 पद्धतीने केला पाहिजे. पहिली पद्धत आहे, त्या देवतेच्या मूर्तीला नमस्कार करा. म्हणजे दत्तात्रेयांच्या, आपण उदाहरण दत्तात्रेयांवर आपण बोलतो आहोत, दत्तात्रेयांच्या मूर्तीला नमस्कार करा. दुसरी पद्धत, दत्तात्रेयांच्या चरित्राला नमस्कार करा. आणि तिसरी पद्धत, दत्तात्रेयांच्या तत्वज्ञानाला नमस्कार करा, त्यांच्या शिकवणीला नमस्कार करा. म्हणजे ह्या 3 गोष्टी जेव्हा आपण दत्तात्रेयांच्या बाबतीतल्या समजून घेऊ, नमस्कार करणे म्हणजे समजून घेणे, ही अगदी सोपी गोष्ट आहे. हे आपल्याला कळालं पाहिजे सगळ्यांना. नमस्कार करणे म्हणजे समजून घेणे. दत्तात्रेयांची मूर्ती समजून घ्या, दत्तात्रेयांचं चरित्र समजून घ्या आणि दत्तात्रेयांचं तत्वज्ञान समजून घ्या. अशाच पद्धतीने आपण दत्तात्रेयांना जर नमस्कार केला तरच दत्तात्रेय आपल्यावर कृपा करतील. म्हणूनच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.